छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांना माझं विनम्र धन्यवाद। आज लोकराजा, जाणता राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आपण 151वा जयंती दिन साजरा करतो आहोत। आपल्या संस्थेमध्ये मोठ्या आनंदाने या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री केशवरावजी मेहकर, संस्थेचे सदस्य माझे काकाश्री माननीय श्री सुरेशदादा खोडरे, माननीय श्री प्रभाकररावजी मानकर, माझे वडील बंधू ललितदादा मोहाळे, माझ्या समवेत असणारे प्राध्यापक श्री जी.आर. साबळे सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पांडे सर, उपप्राचार्य डॉक्टर उल्हे सर, विभाग प्रमुख डॉक्टर वानखडे सर, आमची अश्विनीताई, या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकगण, सर्व शिक्षक शिक्षकेतर गण आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, लोकराजा, तत्ववेत्ता, जाणता राजा, समाज सुधारक, समाज क्रांतीचा प्रणेता, सामाजिक न्यायाचा अग्रदूत, दलित, पददलित, दीन जनतेचा कैवारी, शेतकरी, शेतमजुरांचा तारणहार, शेती, उद्योग, व्यापार, सिंचन या सर्व बाबीवर अग्रक्रमानं कार्य करणारा महामानव राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती। जगाच्या इतिहासामध्ये आणि आपल्या भारताच्या इतिहासामध्ये खूप वेगवेगळे संस्थान आणि खूप वेगवेगळे राजे होऊन गेले, परंतु इतिहासाच्या स्मरणामध्ये आणि आपल्या भारतवर्षाच्या स्मरणामध्ये दोनच राजाचं आपण स्मरण करतो, जे आपल्या पंडित सरांनी सांगितलेलं आहे। एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच हिंदवी स्वराज्याला सुराज्य करण्याचं स्वप्न ज्यांनी बघितलं, नुसतं स्वप्न बघितलं नाही तर आपल्या 48 वर्षाच्या काळामध्ये एवढं भरघोस आणि अमोल असं कार्य केलं की आज इतिहासाच्या पानामध्ये त्याची नोंद घेतली जाते। असे आपले राजर्षी छत्रपती शाहू। आपणा सर्वांना माहिती आहे, आपणा लिहित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरील गादीनंतर दोन गाद्या, एक छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई छत्रपती शाहू महाराज यांची सातारची गादी, आणि दुसरी छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, महाराणी जानकीबाई आणि त्यांचे पुत्र दुसरे शिवाजी आणि तिसरे संभाजी। म्हणजे एक संभाजी महाराजांची, दुसरे संभाजी महाराजांची गादी म्हणजे आपल्या सातारची गादी, आणि एक राजाराम महाराज, दुसरे शिवाजी, दुसरे संभाजी महाराजांची गादी म्हणजे आपली करवीर संस्थानची गादी, आणि म्हणजे कोल्हापूर संस्थानची गादी। आपले आजचे जे राजर्षी आहेत हे राजर्षी करवीर संस्थानचे वंशज आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज। मला थोडंसं दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की या छत्रपती घराण्यामध्ये जेव्हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व
केला, आपला राजा डोळ्यानं पाहण्याचं सौभाग्य मिळालंच. कारण जे राजे होऊन गेले, छत्रपती आबासाहेब, छत्रपती राजाराम साहेब, छत्रपती चौथे शिवाजी महाराज, हे सर्व अल्पायुषी राजे. आणि हे अल्पायुषी राजे झाल्यानंतर जरी हे छत्रपतीचं राज्य होतं, तरी ते मांडलिक राज्य होतं, ब्रिटिशांची हुकूमत होती. आणि ब्रिटिशांना हेच पाहिजे होतं की ब्रिटिश व्हायसराय आपले एजंट नेमून तिथला राज्यकारभार करत. परंतु करवीर जनतेच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या, भारतवर्षाच्या सुदैवानं एक चांगला प्रसंग इथे आला. चौथे शिवाजी महाराजांना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये डांबून ठेवून ब्रिटिशांनी त्यांचा अमानुषपणे छळ करून त्यांना ठार. आणि चौथे शिवाजी महाराजांना ठार मारल्यानंतर त्यांना वंशज नसल्यामुळं त्यांच्या ज्या महाराणी आहे, महाराणी ऐत्याबाई, त्यांना दत्तक पुत्र घ्यावा लागला. आणि तो दत्तक पुत्र कागल संस्थानचे सरदार जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे आणि राधादेवी यांचे जे सुपुत्र, ज्यांचा जन्म आज 26 जून 1874 रोजी झाला, त्यांनी 10 वर्षाचा झाल्यानंतर 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतलं. आणि त्यांचं नाव यशवंतराव घाडगे, यशवंतराव जयसिंगराव घाडगे. आणि तेच यशवंतराव जयसिंगराव घाडगे आपले आजचे राजर्षी, तेव्हा राजर्षी होते, तेव्हा ते छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांचा 2 एप्रिल 1884 रोजी राज्याभिषेक. आणि दत्तक त्यांना 1884 मध्ये घेतलं. 1894 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. ते 10 वर्ष ब्रिटिशांच्या हुकूमताप्रमाणे आणि तिथल्या राजवटीच्या प्रमाणे त्यांचा ट्रेनिंग पिरियड झाला. आणि त्यांना वेगवेगळ्या, एखाद्या राजपुत्राला जसं प्रशिक्षण दिलं जातं आणि एखादा योद्धा कसा असावा अशा प्रकारचं प्रशिक्षण आपल्या शाहू महाराजांना देण्यात आलं. आणि ब्रिटिशांनी एवढे वाईटमध्ये एक चांगलं काम केलं. एक चांगले विद्वान रिटायर झालेले ICS अधिकारी त्यांना प्रशिक्षक म्हणून नेमले. ते म्हणजे अलेक्झांडर फ्रेझर. त्या अलेक्झांडर फ्रेझरने आपल्या शाहू महाराजांना इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, फिलॉसॉफी, विधी, न्याय अशा सर्व याचं शिक्षण दिलं. आणि सोबतच त्यांना अजून एक चांगले शिक्षक लागले होते, ते म्हणजे रघुनाथराव सबनीस. रघुनाथराव सबनीसांनी त्यांना इंग्रजी आणि संस्कृत या भाषेचं ज्ञान दिलं. आणि त्यांचं 10 वर्षाचं कठोर परिश्रम. आणि आपले महाराज सुद्धा तेवढेच बेसंगी होते, शरीरानं ते बदंड होते, 6.5 फूट त्यांची उंची होती. आणि जेवढे ते शरीरानं राखड आणि होते, तेवढेच ते बुद्धीनं आणि प्रामाणिकपणे तेवढा त्यांनी अभ्यास केला. आणि त्यांचं ते प्रशिक्षण राजकोट आणि धारवाड येथे झालं. राजकोटमध्ये त्यांना भालाफेक करणे, अश्वारोहण करणे, कुस्ती खेळणे या प्रकारचं प्रशिक्षण अभ्यासासोबत देण्यात आलं. आणि खरं त्यांचं प्रशिक्षण झालं ते धारवाडमध्ये फ्रेझर यांच्या मार्गदर्शनामध्ये. त्या फ्रेझरने त्यांना सर्व तत्वज्ञानाचं माहिती दिली. आणि सोबतच त्यांना नुसतं थिअरी नाही की जसं तुम्ही आता प्रॅक्टिकल करता, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल त्यांना करून दाखवलं. ते त्यांना बाहेर फिरायला घेऊन जायचे, जंगलामध्ये घेऊन जायचे, त्यांच्या त्या परगाण्यामध्ये घेऊन जायचे. आणि त्यांना जो उघडा नागडा समाज आहे तो त्यांना डोळ्यांनी दाखवला. 2दा त्यांची उत्तर भारतामध्ये त्यांची ट्रिप काढली आणि एकदा दक्षिण भारतामध्ये काढली. काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून तर आसाम पर्यंत संपूर्ण भारतवर्ष त्यांच्या नजरेखालून घातलं. आणि आपल्या राजांनी सुद्धा तेवढ्याच तन्मयतेनं त्याचा अभ्यास केला. आणि हे सर्व पाहत असताना जेव्हा ते पाहत होते की हा माझा समाज मी राजा हो, पण हा माझा समाज उघडा नव्हता. इथे शिक्षणाचा अभाव आहे, अज्ञान आहे आणि दारिद्र्य. अज्ञान आणि दारिद्र्य, शिक्षण नसल्यामुळे
दारिद्र्य नसल्यामुळे भौतिक अधपतन होत आहे, मला हे सर्व बदलायचं आहे. आणि फेजर त्याला म्हणायचे, जरी ते ब्रिटिश आयसेस होते, ते म्हणाले, त्याला बाळ म्हणायचे, बाळ हे तुला बदलायचं आहे. बघा, राजांना सुद्धा वाटलं की मला हे बदलायचं आहे, आणि फेजर सुद्धा म्हणायचे की तुला बदलायचे आहे. आणि सोबतच जे त्यांचे गुरु होते सबनीस, ते मायेनं हात फिरत म्हणायचे की बाळ, सूर्योदय तुला करायचा आहे, सूर्योदय तुला करायचा आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा 1894 मध्ये जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा राज्याभिषेकला तेव्हाचे मुंबईचे जे गव्हर्नर होते, मुंबईचे गव्हर्नर तिथे आले, त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा राज्यकारभार झाला. आणि राज्यकारभार झाल्यानंतर जेवढा त्यांनी अभ्यास केला होता, एवढा समाज बघितला होता, तेव्हा त्यांनी ठरवलं की नाही, मला हे सर्व बदलायचं आहे, मला हे सर्व करायचं आहे. माझ्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं आहे, त्या स्वराज्याचं सुराज्यामध्ये मला रूपांतर करायचं आहे. मला माझ्या देशाला, मला माझ्या जनतेला सुजलाम सुफलाम करायचं आहे. कोणीही उपाशी राहणार नाही, कोणीही दुःखी राहणार नाही, इथे जातीभेद असणार नाही, धर्मभेद असणार नाही, वंशभेद असणार नाही. ही सर्व माझी लेकर आहे. फेजर आणि सबनीस त्यांना म्हणायचे, जे आम्ही अध्यात्मामध्ये म्हणतो, अहं ब्रह्मास्मी खलविदं ब्रह्म. ते फेजरला म्हणायचे, की त्यांनी ते फिलॉसॉफीचे प्रोफेसर होते, अहं ब्रह्मास्मी खलविदं ब्रह्म. ते सांगायचे की सर्व जगत एकच आहे, तो तू आहेस, तो मी आहे. मग त्यांना जे प्रश्न करायचं, तर हे असायचं, अशी विषमता आहे की जो प्रश्न तो त्यांना पडला होता, तो त्यांना पडला. आणि त्यांनी ठरवलं की आपण आता राजे आहो, आपल्या राज्यामध्ये, आपल्या पराक्रमामध्ये आपण सर्व काही करू शकतो. आणि खरोखरच जेव्हा त्यांनी राज्यकारभार करायला सुरुवात केली, एक 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 काम करू लागले. त्यांनी पहिला, जसं शिवाजी महाराजांचं सुरुवातीला आज्ञापत्र काढलं, तसं त्यांनी पहिलं आज्ञापत्र काढलं की माझ्या संस्थानामध्ये कोणाही प्रजेचं अहित होणार नाही, कोणावरही अन्याय होणार नाही. आपले जेव्हा सैनिक किंवा मुखावर किंवा सैन्याच्या कामगिरीवर जात असतील, तर त्यापासून आपल्या प्रजेला त्रास होणार नाही. जेव्हा तुम्ही बाहेर जाल, तेव्हा तुमचा दाना गोटा तुम्ही सोबत घेऊन जाल, प्रजेच्या एका काडीलाही हात लावायचा नाही. शिवाजी महाराजांना आज्ञापत्र आमच्या राजर्षी शाहू महाराजांनी कारभार घेतल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये काढलं. अशा प्रकारे त्यांनी कारभाराला सुरुवात केली. आणि त्यांचे जे सर्व अधिकारी होते त्या संस्थानामध्ये त्यांची मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं की मी राजा जरी असलो तरी मी ह्या प्रजेचा सेवक आहे. बघा, एक राजर्षी म्हणतो मी राजा जरी असलो तरी ह्या प्रजेचा सेवक आहे, सेवकासारखं तुम्हाला काम करायचं आहे. आणि जेव्हा ते कामाचा आढावा घेत होते, तेव्हा राजा होता, अधिकाऱ्यासारखे ते दररोज खुर्चीवर बसायचे आणि कामाचा आढावा घेतले. राजे लोक महिन्यातून 2 महिन्यातून राजून सिंहासनावर बसतात. आमचा राजा तसा होता, दररोज खुर्चीवर बसून त्याचा आढावा घेत होते. आणि बघतो हा, मी सांगतो हा, पोटतिडकीने सांगतो हा, हे माझे अधिकारी काहीच करत नाही. तेव्हा ते फेजरला म्हणाले की त्यांना पेन फिलॉसॉफर आणि गाईड म्हणतात. फेजरला पेन फिलॉसॉफर आणि गाईड. मी हे सांगतो आहे, ते म्हणाले की बाळ हे तुझं बरोबर आहे, तू एका दिवसात बदलणार नाही, तुला हळूहळू हे सर्व करायचं आहे. मग त्यांनी बघितलं हे काय होत आहे. त्यांनी बघितलं की त्या संस्थांमध्ये तेव्हा 71 अधिकारी, किती अधिकारी होते, 71 अधिकारी होते. आणि 71 अधिकाऱ्यापैकी 60 अधिकारी हे सवर्ण वर्गाचे होते, म्हणजे ब्राह्मण वर्गाचे. 71 पैकी 60 गेले, म्हणजे राहिले फक्त 11. आणि 11 मध्ये कोण होते, युरोपियन होते, अँग्लो इंडियन होते, शेनवी होते, प्रभू होते, कायस्थ होते. म्हणजे बघा, 71 पैकी 60 आणि त्या 11 मध्ये हे, म्हणजे राज्य मराठ्यांचं, राज्य बहुजन समाजाचं एकही मराठा अधिकार नाही, एकही बहुजन अधिकारी नाही. अरे जिथं मराठा नाही, बहुजन नाही, तिथं दलित, पददलित, मागासवर्गीय याचा प्रश्नच होता. आणि हे झालं एक डिपार्टमेंट. एक खाजगीचं डिपार्टमेंट होतं त्यांचं, त्यामध्ये 50 अधिकारी होते. त्या 50 अधिकाऱ्यांपैकी 45 सवर्ण होते, फक्त 5 होते, 5 मध्ये सुद्धा 30. मग त्यांनी विचारलं हे असं जर चालू राहिलं आणि मी किती करत बसलो तर माझा राज्यकारभार व्यवस्थित होणार नाही. बहुजन समाजाच्या आधी प्रशासनाचे सूत्र गेले पाहिजेत, तो त्यांनी निर्णय घेतला. मग हळूहळू त्यांनी काय केलं की जे लोक रिटायर्ड आहेत
त्यांना रिटायर केलं, काही लोकांना कंपल्सरी त्यांनी रिटायर केलं. आणि पहिला दंगा जर त्यांनी दिला असेल 1894 मध्ये, त्यांनी जे आपले गुरु आहे रघुनाथराव सबनीस यांनी हुजूर मंडळाचं चिठ्ठीच केलं आणि दिवाण केलं. एक चांगला अधिकारी त्यांच्या हाताशी आला. लगेच त्यांनी पुढच्या वर्षी भास्करराव जाधव नावाचे त्या काळातले MA आणि लिगल झालेले मोठे अधिकारी होते, त्यांनी असिस्टंट सरसुबे फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट केलं. आणि लगेच अमृतराव विचारे यांना त्यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर केलं. 3 महत्वाच्या पोस्ट त्यांनी बहुजन समाजाच्या हातामध्ये दिल्या आणि त्यांच्या मदतीने त्यांनी राज्यकारभार करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या मदतीने त्यांनी जेव्हा राज्यकारभार करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळालं. मग त्यांना विचार आला की आपण असं तर करत राहतो तर आपण आपल्याला जे पाहिजे ते होऊ शकणार. म्हणून मग त्यांनी एक विचार केला की आपल्या संस्थानामधील जे बहुजन समाजामधील लोक आहेत त्या बहुजन समाजामधील शिकल्या सवरल्या लोकांना आपण प्रशासनामध्ये आणायचं. पण शिकल्या सवरल्यामध्ये लोकांना प्रशासनामध्ये आणायचं तर शिकले सवरले लोक तेव्हा भेटतच नव्हते. शिकले सवरले लोक तेव्हा भेटतच नव्हते. म्हणून त्यांनी एक वेगळा उपाय करण्याचं ठरवलं. परंतु त्याआधी थोडीशी पार्श्वभूमी मी सांगतो की 1894 आणि हा जो उपाय केलेला आहे त्याने 1902 ला केलेला आहे. 1894 ते 1902 चा जर स्पॅन आपण बघितला तर महाराजांच्या दुर्दैवाने त्या काळामध्ये 6 वर्षामध्ये दुष्काळ पडला आणि प्लेगची साथ आली. जेव्हा दुष्काळ पडला आणि प्लेगची साथ आली तेव्हा महाराजांनी दुष्काळ आणि प्लेग एक चॅलेंज स्वीकारलं. आणि दुष्काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतवर्षभर लोक अन्नाने मरत होते. परंतु करवीर संस्थान असं संस्थान होतं की त्या संस्थानामध्ये महाराजांनी एकही भूकबळी होऊ दिला नाही. त्या काळामध्ये महाराजांनी म्हैसूरचे राजे जे आहे म्हैसूरच्या राजांशी हे करून तिथून सर्व धान्य आणलं आणि त्या धान्याचे कोठार भरू आपल्या प्रजेला त्यांनी धान्य दिलं. आणि आपले जे सर्व जे त्या राजवाड्यामध्ये कोठार होते ते त्यांनी उघडे करून दिले. रोजगार हमीचे कामं काढले, हे काढले. अशा प्रकारे त्यांनी एकही भूकबळी इतिहासामध्ये गॅझेटमध्ये नोंद आहे एकही भूकबळी होऊ दिला नाही. आणि रोजगार हमीच्या कामावर जाणारे महिला जे आहेत पाळणाघराची कल्पना जगातल्या पाठीवरचं पहिलं पाळणाघर आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी काढलं. ते पाळणाघर ज्या शिक्षक शिक्षिका किंवा काम करणाऱ्या महिलांसाठी नाही, त्यांच्या मुलांसाठी नाही. ते कोणासाठी काढलं? रोजगार हमीवर काम करणाऱ्या ज्या बाया बापड्या होत्या त्यांच्या मुलांसाठी त्यांनी पाळणाघर काढलं. कोणत्या वर्षी? 1896 साली. आणि सोबतच हा दुष्काळ संपत नाही तो प्लेगची साथ आली. दुष्काळावर त्यांनी मात केली, प्लेगच्या साथीवर त्यांनी मात केली. असे सर्व करत असताना पाऊल सुरू करून तेव्हा इतिहासामध्ये नोंद आहे हा राजा 4 वर्षामध्ये 24 तासातून फक्त एक तास झोपतो. 24 तासातून एक तास झोपत होता. कन्हाडगडावर तेव्हा राजे राहत होते. तेव्हा दिवस रात्र राजे स्वतः घोड्यावर रपेट मारून रात्रंदिवस जनतेमध्ये काय चाललेलं आहे, कोणी उपाशी आहे की आहे का, कोणाला उल्लेख झालेला आहे का हे बघत होते. असा हा राजा कधी होणे नाही. आणि या राजाने ठरवलं की मला हे बदलायचं आहे. मग त्यांनी एक छोटा असा एक दणका मारला. 26 जुलै 1902. 26 जुलै 1902 ला त्यांनी असा एक वटहुकूम आणि जाहीरनामा काढला की माझ्या संस्थानामध्ये याच्या पुढे जेवढ्या जागा खाली होतील प्रशासनातील आणि शासनामधील त्यापैकी 50% जागा मागासवर्गीय लोकांकरता राखून ठेवण्यात येत आहेत. हा जगाच्या पाठीवर सर तुम्ही कसं काय म्हणता जगाच्या पाठीवर पहिला वटहुकूम आहे. संशोधनातील इतिहासाने शिकवलेला आहे. तेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती. कोणत्याच मुंबई इलाका सोडून कोणत्याही
राज्यामध्ये अशा प्रकारचा 50% आरक्षणाचा कायदा वटहुकूम नव्हता. भारतवर्षामध्ये कुठेही वटहुकूम नव्हता. सुधारलेल्या युरोपमध्ये वटहुकूम नव्हता. सुधारलेल्या अमेरिकेमध्ये वटहुकूम नव्हता. जगाच्या पाठीवर 50% आरक्षणाचा वटहुकूम काढणारे आपले छत्रपती शाहू महाराजांनी नुसतं वटहुकूम काढून चालले नाही, त्याची अंमलबजावणी तो जाहीरनामा आहे. आता वेळेवर मी वाचून दाखवत नाही. त्यांनी सरळ म्हटलं की तुम्ही असं करा आणि दर 3 महिन्याला, आता मी शासकीय अधिकारी आहे, आम्हाला दर महिन्याने परिपत्रक द्यावं लागते काय झालं काय नाही. तेव्हा शाहू महाराजांनी आदेश काढला होता, दर 3 महिन्यांनी तुम्ही आम्हाला अहवाल पाठवता, तुमच्या खात्यामध्ये किती रिटायर झाले, त्यामधून किती भरले आहे ना. आणि नंतर त्यांनी फोन करून सांगितलं, कारण ट्रेझर साहेबांनी सांगितलं, राजा आणि अधिकारी कितीही चांगला असला तरी त्याच्या हाताखालचे पांडेस्वार लोक कसे असतात हे तुम्हाला पाहून सुधारून घ्यावं, त्यांच्यावर विश्वासही ठेवायचा आणि त्यांच्यावर हे करायचं. तर तुम्ही त्यांना फोन करून सांगितलं की जे 50% आहेत ना, ते 50% मागासवर्गीय म्हणजे कोण. त्यांनी सांगितलं ब्राह्मण, अँग्लो युरोपियन, अँग्लो इंडियन, शेनवी आणि त्याच्यानंतर प्रभू, ह्या ज्या सुधारलेल्या जाती आहेत त्या सोडून इतर जे आहेत तेली, तांबोळी, मराठा, मांग, महार, चांबार, सुतार, लोहार अशी फोन करून त्यांनी सांगितलं की या जातीतले लोक तुम्ही तिथे भरा. मग घर ते स्वतः बघायचे किती भरले काय भरले. हे सगळं करत असताना सुद्धा तिथून यायचे योग्य माणूस भेटला नाही. आता एसटी जे आरक्षण असतात का नाही शासकीयच्या मध्ये ही व्यक्ती भेटली नाही. आता शासनाच्या दरबारी ती कागद जाते, भेटली नाही तर भेटली नाही. दुसरं म्हणा, महाराज तसे होऊ देत नव्हते. आजपासून 125 वर्षाच्या आधी ते म्हणायचे भेटली नाही खाली ठेव, भेटली नाही तर खाली ठेव, मी तिथे माणूस पाठवतो. मग महाराज काय करायचे की तिथे पाठवायचे एखादा पोरगा 10 वर्ग झाला, 18 वर्ग, तेव्हा 10 वर्ग कोणी भेटत नव्हतं हो, तेव्हा पाठवायचे की माणूस पाठवायचे तिथे आणि म्हणायचे की याला द्या. मग तिचा अधिकारी म्हणायचे त्यांच्या दिवाणाला की नाही याची पात्रता नाही. ते म्हणाले पात्रता असो की नसो त्याने ठेव, तो आज ना उद्या शिकेल अशा प्रकारे. मग त्यांनी विचार केला की या माझ्या लोकांना आपण शिक्षण दिलं. नंतर त्यांनी बघितलं की शिक्षणाचं प्रमाण नाही. आता खेड्यापाड्यामध्ये जात असताना मोठे मोठे सरंजाम पाटलाचे पोरं शिकतच नव्हते. जिथं मोठ्या सरंजामदार मोठ्या लोकांचे पोरं शिकत नव्हते तिथं तेली, तांबोळी, महार हे सर्व लोकांचे काय. मग त्यांनी विचार केला की हे का शिकत नाही, या मुलांची शिक्षणाची राहण्याची आणि जेवण्याची सोय केली तर हे मुलं शिकू शकतील. म्हणून त्यांनी ठरवलं की सर्वात पहिले आपण यांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था केली पाहिजे. आपण काय काढली पाहिजे, वसतिगृह काढली पाहिजे. म्हणून आणि वसतिगृह काढण्याकरता एक छान असा एक प्रसंग आहे. वडगावच्या चिमणाजी पाटलाचा पोरगा, चिमणाजी पाटील मोठं असतं, वडगावच्या चिमणाजी पाटलाचा पोरगा पांडुरंग पाटील त्या काळामध्ये 10वी झाला. त्या काळामध्ये 10वी झाला, सगळीकडे वार्ता गेली, पेपरमध्ये वार्ता आली. महाराजांचा पेपर वाचणारा जो सांगायचे की महाराज वडगावच्या चिमणाजी पाटलाचा पोरगा 10वी पास. चिमणाजी पाटलाचा पोरगा 10वी पास झाला तरी बघत लगेच घोडेस्वार गेले, या वडगावला गेले, त्या वडगावला गेले. त्या चिमणाजी पाटलाच्या पोराला त्यांनी म्हणलं बसा, तुम्ही 10वी वर्ग पास झाले, खूप आनंद झाला, कुठे राहता. त्यांनी सांगितलं की एका तालमीच्या पाडवीला. कुठे जेवता, तालमीच्या पाडवीला असणाऱ्या एका सद्गुरूच्या घरी वाद लावलेला आहे तिथे. ती म्हणाले एवढा चिमणाजी पाटलाचा पोरगा हा तालमीच्या पाडवीला राहतो आणि एकाच्या घरी वागवून तिथं जेवतो. जिथे या पाटलाच्या पोराची ही परिस्थिती आहे तर तिथे म्हणजे या लोकांची काय परिस्थिती असेल. आता उद्यापासून तुला पाडवीला राहायची गरज नाही, कोणाच्या घरी वागवून जेवायची गरज नाही, मी हॉस्टेल काढतो. त्याच पहिल्या पोरापासून महाराजांनी जिथे पन्हाळ्याला राहत होते त्याच्याच खाली त्यांनी वसतिगृह काढलं, पन्हाळा बोर्डी. आणि पन्हाळा बोर्डीचे विद्यार्थी ते चिमणाजी पाटलाचा पोरगा पांडुरंग पाटील. आणि तेच पांडुरंग पाटील कुठे PC पाटील मोठे
कृषी शास्त्रज्ञ झाले, कृषी शास्त्रज्ञ झाले. आणि जेव्हा त्यांनी ठरवलं की वसतिगृह काढायचं आणि पहिलं वसतिगृह नंतर 1901 मध्ये काढलं त्यांनी, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग काढलं, तिथे मुलांच्या राहण्याची व्यवस्था केली. आणि नंतर पाहतो आहे की त्यांना वाटलं की चांगलं चालू असेल. त्यांनी आढावा घेतला तर त्यांनी सांगितलं व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये 5-5 पोरं आहेत. पण ते म्हणायचे अरे मा केल्या तांबोळ्याचा मठाचा महाराजा मागाचा, म्हणजे सॉरी मी हा शब्द ह्या राजाच्या याच्यानुसार घेतो, हा माझा पोरगा आहे का रे बाबा? ते म्हणाले नाही. ते म्हणाले का? हे म्हणे तिथे बाकीचे मोठे मोठे घरचे पोरं आहेत ना म्हणे, अधिकारी आहे की या पोरामध्ये त्रास देतात भाऊ देत नाही. हा म्हणे असं आहे नाही म्हणे, आम्हाला तर म्हणे ते बोर्डिंग ऍक्च्युली त्या अशा पोरासाठीच पाहिजे. मग महाराजांनी विचार केला की माझा पोरगा शिकला पाहिजे. मग महाराजांनी जातवार वसतिगृह काढले. जातवार वसतिगृह काढले, वेगवेगळ्या जातीचे वसतिगृह काढले. जैन असेल, जैन बोर्डिंग आहे, लिंगायत बोर्डिंग आहे, मुस्लिम बोर्डिंग आहे, तेली आहे, तांबोळी आहे, सुतार आहे, त्यानंतर चांभार, भोर, महार, माग असे वेगवेगळ्या जातीचे त्यांनी वसतिगृह काढले. आणि कोल्हापूर संस्थानामध्ये असे 22 वसतिगृह त्यांनी काढले. पुन्हा चांगले काम केल्यानंतर पुन्हा आक्षेप होतातच सवर्ण वर्णाचे लोक. मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि ते जातीभेद करतात, वेगवेगळ्या जातीच्या धर्माचे वसतिगृह काढतात. महाराजांनी त्याचा विचार केला नाही. मला पहिले माझा हा समाज शिकवायचा आहे, तो वेगळ्या वसतिगृहात राहिला तरी चालेल. तो जेव्हा आता शिकेल, तो जेव्हा आता समृद्ध होईल, तेव्हा तो सर्व विसरून जाईल. अशा प्रकारे वेगवेगळ्या जातीचे वसतिगृह त्यांनी काढले. आता बघा एक छोटासा किस्सा मी सांगतो. महाराजांना असं वाटलं की 4 जाती महार, माग, चांभार, ढोर, एक विशिष्ट लग्न यांच्यासाठी एक वसतिगृह. मग त्या वसतिगृहामध्ये पुन्हा रिपोर्ट घेतला तर त्यांना असं साकारलं की नाही, याच्यामध्ये हे जे 2 वर्ण आहेत, या वर्णातले मुलांना हे वर्ण त्यांना हे करू देत नाही. मग त्यांनी पुन्हा अजून असे वेगवेगळे काढले. माझं सांगायचं तात्पर्य असंच, या राजांनी हा गोरगरीब समाज शिकला पाहिजे म्हणून वसतिगृह काढले. आणि ते वसतिगृह काढले म्हणून त्या काळातली जी प्रजा आहे, खेड्यापाड्यात राहणारी सर्व बहुजन समाजाची दीनदलित पददलितांची, ती शिकू शकली. आणि जेव्हा ही पुढे शिकली, पुन्हा शिकल्यानंतर शेवटी आपण म्हणतो की बाबा शिक्षणात खूप झालेलं आहे, पण शिक्षणाचे मूल्यमाप केव्हा होते? जेव्हा त्यांना नोकऱ्या मिळतात, जेव्हा ते शिकलेले कुठं उद्योगधंद्याला लागतात, जेव्हा एखादा उद्योग हाताची घेऊन त्यांची आर्थिक सुबत्ता होते, आर्थिक सुबत्ता झाल्यानंतर त्यांची सामाजिक सुबत्ता होते, तेव्हा मग त्यांना असं वाटलं की मुलं आपण शिकण्याचा प्रयत्न करतो पण शिकत नाही का? त्यांनी विचार केलं की यांना याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्यांना याचा मोबदला मिळाला पाहिजे, हा मोबदला मिळाला पाहिजे. म्हणूनच त्यांनी 50% आरक्षणाचा वटहुकूम काढला. आणि या 50% आरक्षणाचा वटहुकूम काढल्याबरोबर सवर्ण वर्णामध्ये एवढा झळफाट झालेला. त्या काळामधील कोल्हापूरचे सवर्ण वर्णाचे जे प्रमुख होते प्रोफेसर विजापूरकर समर्थ नावाचं एक वृत्तपत्र चालवत होते. त्या समर्थ नावाच्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी हे लिहिलं की हा जाहीरनामा म्हणजे मृत्यूलेख. हा जाहीरनामा म्हणजे मृत्यूलेख. मृत्यूलेखाभोवती जशी काळी चौकट टाकत असतो तशी काळी चौकट टाकून हा जाहीरनामा प्रसिद्ध करायचा आमचा हेतू होता. परंतु तो प्रसिद्ध न करण्याकरता आम्हाला खूप मोठा संयम दाखवावा लागला. या जाहीरनामाला हे काय म्हणाले? मृत्यूलेख. आणि मृत्यूलेखाच्या भोवती जशी चौकट टाकतात, चौकट म्हणजे किती जळफळाट झाला असेल. हा जळफळाट नुसतं कोल्हापूर नगरीमध्येच नाही झाला तर तमाम महाराष्ट्रामध्ये हा जळफळाट झाला. आणि या जळफळाटून ब्राह्मण आणि ब्राह्मत्व संघर्ष वाढला. आणि यामध्ये आधी तेल ओतलं. आता मी हा महाराजांचा विषय म्हणून थोडस डायरेक्ट म्हणतो. लोकमान्य टिळकांचा मराठा आणि केसरी या वृत्तपत्रामध्ये प्रोफेसर विजापूरकरांनी जे टाकलं होतं तेच त्यांनी छापलं आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटून, संपूर्ण
महाराष्ट्र पेटून उठला, पण आमच्या राजांनी त्या महाराष्ट्र पेटून उठायचा विचार केला नाही. ते म्हणाले माझं संस्थान, माझं राज्य पण गेलं तरी चालेल, मला हे करायचं आहे म्हणजे हे करायचं आहे. बघा, या झगड्याला अजून एक वेगळी एक पार्श्वभूमी होती, ती म्हणजे 1899 सालचं वेदोक्त प्रकरण. आता वेदोक्त प्रकरण तुम्ही ऐकत असाल. वेदोक्त प्रकरण म्हणजे काय, मी थोडक्यात सांगतो. हे वेदोक्त प्रकरण महाराज कार्तिक आणि श्रावण महिन्यामध्ये पंचगंगेच्या तीरी सकाळी स्नान करतात आणि त्या राज परिवारामध्ये पंचगंगा म्हणजे गंगेच्या काठावर स्नान करत असताना जे राजपुरोहित असतात ते राजपुरोहित मंत्रोच्चारण करतात. कडे त्या पुरोहितांचं मंत्रोच्चारण चालू असते, ते राजे स्नान करतात. एक दिवस महाराजांचे मुंबई येथील मित्र रामशास्त्री भागवत महाराजांकडे पाहुणे आले आणि त्यांनी म्हटलं की काय पंचगंगेला स्नानाला जातोय. ते रामशास्त्री भागवत त्यांच्यासोबत स्नानाला गेले. महाराजांचं स्नान झालं, राजवैद्य मंत्रोच्चारण करून आले. मग रामशास्त्री म्हणाले की हा बघा मंत्रोच्चारण करतो, हिने तर आंघोळी नाही केली आणि हा जो मंत्रोच्चारण करून आला हा पुराणोक्त मंत्र म्हणून आलेला आहे, हा वेदोक्त मंत्र म्हणून राहिला नाही. त्यांनी त्याला बोलावलं. तुम्ही पुराणोक्त मंत्र म्हणताय, महाराज राजे आहेत, महाराज राजे आहेत, क्षत्रिय आहेत, तुम्ही महाराजांना वेदोक्त मंत्र म्हणायला पाहिजे, तुम्ही पुराणोक्त मंत्र म्हणायचं. तो काय म्हणतो, महाराजांना वेदोक्त मंत्र म्हणणं ऐकण्याचा अधिकार नाही, त्यांना मी पुराणोक्तच मंत्र म्हणेल. का तर महाराज शूद्र आहेत. ते म्हणाले महाराज राजे आहेत, महाराज राजे जरी असले महाराज शूद्र आहेत, मी त्यांना वेदोक्त मंत्रोच्चारण करणार नाही, त्यांना पुराणोक्त हक्क म्हणाले. आता कसं करावं, म्हणे रामशास्त्री भागवत त्यांना रावले नाही. त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज हा जो ब्राह्मण आहे हा आपल्याला पुराणोक्त मंत्र म्हणतो, हा वेदोक्त मंत्र म्हणतो. नाही, हा पुराणोक्त म्हणतो. काय त्यांनी जबाब दिला का, तो महाराजाच्या समोर उद्धटपणे म्हणतो, हो मी तुम्हाला पुराणोक्त मंत्र म्हणतो, तुम्ही राजे जरी असले तरी तुम्ही शूद्र आहेत, वीज पडावी भूकंप पडावा तसं महाराजांचा प्रकार. हे हा माझा मांडलिक, माझ्या रोजीरोटीवर जगतो आहे, माझ्या संस्थांचा हा कर्मचारी आहे, मला हा असं म्हणतो राजाला, तर हे लोक सामान्य विचारे दीन दलित पदगरीब लोकांची काय हे आहे. आणि तेव्हापासून महाराजांनी कुंगाट बांधली आणि महाराजांनी ठरवलं, आले शांततेने विचार केला, यशवंता शाहू तुला काय करायचं, तुला आहे या वाटेवरून चालायचं आहे की तुझी वेगळी वाट करायची आहे. त्यांनी सांगितलं की नाही, मला माझी वेगळी वाट करायची आहे, संघर्ष करायचा आहे. मग त्यांनी म्हटलं की नाही आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि त्यांनी सांगितलं की मला हे बदलायचं, मला हे बदला. जिथे राजासारखा मला माझ्या समोर हा इतकीची 2 पैशाचा माणूस माझ्या टुकड्यावर जगणारा असं म्हणतो, तर बाकी लोकांचं कसं असेल. त्यांनी ठरवलं की मला हे सर्व करायचं आहे, मला हे सर्व. आणि ही वार्ता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. तोच ब्राह्मण सांगत बसला की महाराष्ट्रात काही अपेक्षा करायला लागले, मला वेदोक्त मंत्र म्हणायला लावून राहिले, स्वतः तोच बोलणार मला वेदोक्त मंत्र म्हणायला लावून राहिले. आणि पुन्हा प्रोफेसर विजयपूर्वक ते मग मी सांगितलेले पुण्यावाले पुन्हा त्यांचा सर्व हे झालं आणि सर्व कसं झालं, हे सर्व फेकून महाराजांनी याची कोणत्याही प्रकारे पर्वा केली नाही. महाराजांनी सांगितलं हे असं चालायचं, चालूच द्यायचं, मला हे सर्व बदलायचं आहे. मग महाराजांनी पुन्हा एक आपल्या प्रशासनामध्ये बदल करायला लागले आणि महाराजांनी सांगितलं की मला माझं हे जो सर्व आहे कर्मचारी हे करायचे आहे. मग त्यांनी जिथे जिथे त्यांना संधी मिळेल तिथे तिथे दलित पददलित बहुजन समाजाच्या मुलांना ते नोकऱ्या देऊ लागले. ते कुलकर्णी वतन त्यांनी खालसा केलं. कुलकर्णी वतन खालसा केल्यानंतर आजचे तलाठी आहेत ना, ती तलाठी पद्धत महाराजांनी त्या काळात सुरू केली. ते तलाठी
असं केलं, नोकरदार तलाठी त्यांनी नेमले आणि त्या नोकरदार तलाठ्यावर नेमणूक कोणाला दिली? या बहुजन समाजातील महान महान खालचा जो समाज आहे त्यांना त्यांनी नोकऱ्या दिल्या. पुन्हा त्यांना तुम्ही कशा नोकऱ्या द्या म्हणे, त्यांना मी ट्रेन करतो म्हणे. अशा प्रकारे त्यांना तिथे नोकऱ्या दिल्या. नंतर ते नोकरी देऊन त्यांनी हे केलं नाही, तर जिथे जसं जसं भेटेल तसं तसं त्यांनी नोकऱ्या दिल्या. त्यांच्या घोड्याच्या बागेमध्ये त्याच्यावर नोकऱ्या दिल्या, त्यानंतर हत्तीखान्यामध्ये नोकऱ्या दिल्या, त्याचं शिकारखाना आहे त्याच्यावर नोकऱ्या दिल्या. आणि महाराजांची जी संरक्षण व्यवस्था आहे की नाही, महाराजांनी सारे वरचे संरक्षण व्यवस्था काढून टाकले आणि हे जे सर्व जे आहे यांना त्यांचे संरक्षण बघा, यांना त्यांचे संरक्षण जे टपाल खात्याचे वरच्या वर्णाचे लोक काढून टाकले आणि टपालामध्ये हे सर्व, आणि त्यांचा सन्मान वाटला पाहिजे म्हणून त्यांना मस्त पोशाख दिला, तलवार दिली, त्यांना एक घोडा दिला. बघा, खालच्या जातीचा माणूस मोठा कोट आपलं घालून, तलवार घालून, घोट्यावर बसून टक 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 टाका टाकत एखाद्या ऑफिसमध्ये जातो आणि डाक देतो, ती त्याचा अस्मिता वाटली. अशा पण असेही करत असताना जेव्हा ते डाक घेऊन जायचे ना, तेव्हा ते लोक असं कागद असा फेकायला लावायचे. पण महाराजांच्या कानावर हे आलं की आपला जेव्हा माणूस तिथे जातो तर हे साधे होते, पण ते त्याचे डाग आहे की नाही तसे फेकायला लावतात, हात नाही घेत. अरे सर, मग महाराजांनी दरबार घेतला आणि त्यांना बोलावलं की तुम्ही घेऊन या कागद. आणि त्या भर दरबारामध्ये महाराजांनी त्या टपालवाल्यांना बोलावलं. नेहमीची पद्धत विचारायची, अजून घालायला गुजरा करत असा खास बोलतो का, मुजरा करतो, ये माझ्याजवळ होतो ना. अरे ये ना. महाराजांनी खसकन त्याचा हात धरला. बघा, महाराजांनी खसकन त्याचा हात धरला आणि सर्वांच्या समोर उभं केलं आणि त्याच्या हातात ते काग घेतली. काय सांगायचं होतं त्यांना? तुम्ही दुरून का घेता, तुम्ही त्यांना जवळ घ्या. आणि पुन्हा वाटून काढला की माझ्या संस्थानामध्ये जिथं अशा प्रकारचं असेल त्यांना बळसारखं करण्यात येईल. आणि सक्तीची रजा म्हणतात. त्या काळात महाराजांनी सक्तीची रजा केली होती. तुम्ही सक्तीच्या रजेवर जा, पेन्शन घ्या, घरी धाराडूर झोपा. सक्तीच्या रजेवर जा, पेन्शन घ्या, घरी धाराडूर झोपा. अशा प्रकारचा वटहुकूम महाराजांनी त्या काळामध्ये काढला. आणि नुसतं एवढंच करून चालले नाही, तर महाराजांनी जिथे जिथे मिळेल तिथे तिथे, आता बघा एक उदाहरण आहे, त्यांच्या मुलीचं आकासाहेबांचं जेव्हा लग्न होतं की नाही, त्या लग्नामध्ये मुख्य स्वागत समिती असते ना, स्वागत समिती. जनरली स्वागत समिती लोक कोणते असतात, सुटा मुटातले चांगले स्वागत समितीत असतात ना, है ना. तर स्वागत समितीमध्ये महाराजांनी या लोकांना ठेवलं. बघा, राजाचं लग्न, अरे आता एखाद्या मोठ्या माणसाचं गावाचं लग्न असतो ना, तर त्याच्या पुढे समोर समोर निर्वाले पांढऱ्या कपड्याचे लोक असतात. त्याचा विचार एखादा नातेवाईक असते ना, तर त्याला बाजूने म्हणते तू पुढे चांगला असा तू पुढे हो. अरे हे राजाचं लग्न, राजाच्या लग्नामध्ये, राजाच्या मुलीच्या लग्नामध्ये स्वागत समारंभाला हे लोक महाराजांनी पुढे गेले. त्यांना मस्त भजनी पोशाख, त्यांना फेटे, त्यांना तलवार, आणि पाहुण्यांचं हे लोक काय करत होते, स्वागत करत होते. आणि नुसतं हेच केलं नाही त्यांनी, त्यांचा जो मुलगा आहे राजाराम महाराज, राजाराम महाराजांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा जी वरात गेली का नाही ट्रेनमध्ये, 2 बोग्या महाराजांनी या लोकांच्या केल्या. एका बोगीमध्ये सर्व आणि एका बोगीमध्ये हा जो समाज आहे, गाव कुसामध्ये तरी आहे, गावामध्ये आपण त्यांना देतो. आता तर सर्व महाराजांच्या मुळे सर्व नाहीच झालं, परंतु एक जात अशी आहे ज्याला विजयंती म्हणतो आपण, भटक्या जाती, त्यांना तो गावानी कुशीदेने येतो, हो ओटीदेने येतो. गाव कुसा बाहेरी जमा, अजून हे गावाला दुर्दैवाला नाव तिथं तसंच ठेवलं. ते नाव बदलायला पाहिजे, नाव खरंच बदलायला पाहिजे. ते गाव कुसा बाहेरचा जर विजयंतीचा प्रोत्साह जर लॉंग टर्म केला का नाही, तसंच आहे. मग त्यांनी म्हटलं की हे लोक चोऱ्या का करतात, यांना आपण डाकू का म्हणतो. जन्मपात ते डाकू नाही आहे, जन्मपात त्यांनी चोऱ्या त्यांनी केलेल्या नाही आहे. अरे बाबा, त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था नाही तर ते चोऱ्याने करतात का. महाराजांनी सर्वांना त्यांनी जमा केलं त्यांच्या परवानग्यामध्ये, त्यांच्या स्वतःमध्ये, त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था. नुसतं पोटा पाण्याची व्यवस्था नाही लावली, त्यांना सन्मानाने जवळ, त्यांचं जे पडीत हे होतं ना तिथं त्यांनी त्यांना जागा दिली, त्यांना घर बांधून दिले आणि सन्मानाने जागा दिली.
आणि राजाराम महाराजांचं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा एक बोगी यायचीच होती, एक बोगी यायचीच होती, पारधी फासपारधी त्याच्या विजयी मध्ये आता कसे एक बोगी त्यांचीच होती. आणि बघा 2 ते 3 बोग्या म्हणजे हे सर्व राजाराम महाराजांच्या म्हणजे लग्नाला चालली. तर अशा प्रकारची आमूलाग्र क्रांती महाराजांनी केली. महाराजांनी नुसतं एवढंच करून चाललं नाही, तर तेव्हा सुद्धा भारताच्या इतिहासामधलं एकमेव उदाहरण आहे. महाराजांचे जे सहकारी होते दत्तोबा पवारांना कोल्हापूर म्युन्सिपाल्टीचं चेअरमन केलं. कोल्हापूर म्युन्सिपाल्टीचं चेअरमन चर्मकार समाजाच्या दत्तोबा पवारला हे भारताच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण. भारताच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण दत्तोबा पवारांना म्युन्सिपल पार्टीचं चेअरमन केलं. आणि पुन्हा कृष्णाजी भाकरे नावाचा एका माणसाला पार्लमेंटचा 2दा मेंबर केला, लोकसभेचा मेंबर. त्याची तर एक मोठी गोष्टच आहे. महाराज पन्हाळ्याच्या राजवाड्यावर होते तेव्हा तो कृष्णा तिथे आला. तो काय म्हणतो आला, महाराज मी कृष्णा मानाचा पोरगा, आपला मी कृष्णा मान बोलला. तर त्याचा पोरगा मला शिकायचा. महाराज म्हणाले तुला शिकायचं आहे? हो मला शिकायचं. बस एवढंच बोलला, दुसरं काहीच नाही बोलला. त्याला एवढंच बोलता येत होतं. महाराज म्हणाले ठीक तू उद्या ये. त्याला शिकायचं होतं, तो खरंच उद्या आला. बरोबर महाराजांना ज्या मिनिटाले सेकंदाले तू ये म्हटलं कधी त्या मिनिटाले सेकंदाले तू तिथं गेला. महाराजांनी सुद्धा त्याची वाट पाहत होते. महाराज म्हणाले तू त्यावेळेस आला तर समजू त्यांनी शिकायचा आहे. महाराजांनी त्यांचा जो रथ आहे तो रथ तयार केला. त्या रथामध्ये त्याला बसवलं. त्या रथामध्ये त्याला बसवलं आणि त्याला आर्य समाज मंदिराच्या शाळेमध्ये घेऊन गेले. महाराज स्वतः त्याला घेऊन गेले. तिथं त्याची ऍडमिशन केली आणि बाजूच्या वसतिगृहामध्ये त्याची ऍडमिशन केली. आता म्हणाले तुला जेवढं वाटते तू शिक. हे तू शिकायची शाळा, हे तुझ्या राहायची जेव्हाची जा. तोच कृष्णाजी पुढे पार्लमेंटचे 2दा मेंबर झाले, लोकसभेचा मेंबर, खासदार. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय झाला सहकारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहकारी. तर असे आपले शाहू महाराज. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं ओळखलं जर कोणी असेल सर्वप्रथम तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1918 मध्ये जेव्हा बॅरिस्टर होऊन जेव्हा मुंबईला आले, पेपरमध्ये त्यांनी बातमी वाचली. थोडंसं 1 वर्षाच्या आधी सयाजीराव गायकवाडांनी त्यांना कळलं होतं की अशा प्रकारचा विद्यार्थी आहे, तो अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना अशा प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे. आता तो 12वीला करतो आहे. आणि अरे म्हणाले अरे सयाजीराव गायकवाड म्हणतात तेच हे का, तेच भीमराव आंबेडकर का. मग त्यांनी बातमी ऐकली. मग त्याच्या याला सेक्रेटरीला सांगितलं याचा पटापट कुठे यायचं. मग त्यांनी सांगितलं की परळच्या चाळीमध्ये एका रूममध्ये राहतात. मग महाराज मुंबईला गेले आणि त्यांनी सांगितले की आपण बसत. मग महाराज म्हणले की महाराज आपण राजे आहात, थोडस आगाऊ सूचना, पता भेटला चल. महाराज त्यांची ते गाडी घेऊन डायरेक्ट परळच्या त्या चाळीमध्ये गेले आणि तिथे बाबासाहेब होते ना, बाबासाहेबांनी यांना पाहण्याबरोबर बाबासाहेब एकदम गडबडीत चालले. बाबासाहेब आमच्या रमाबाई राजे 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 आले. राजे तुम्ही आहात म्हणाले. हा राजा त्यांना म्हणाला राजे तुम्ही आहात, मला आनंद होतो आहे म्हणे की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उच्च शिक्षण घेतलं, बॅरिस्टर झाले, झाले, खऱ्या अर्थानं तुम्ही राजे आहात. मला एवढा आनंद झाला की मला राहण्यात गेलं म्हणून मी तुम्हाला आलो. महाराजांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांना आलिंगन घातलं आणि त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या कोल्हापूरला या. आणि त्याचा जो सेक्रेटरी होता त्यांना सांगितलं त्यांना तुम्ही घेऊन या. बघा ठरल्याप्रमाणे त्यांना कोल्हापूरला नेलं. आणि कोल्हापूरला नेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण कोल्हापूर नगरीमधून त्यांनी मिरवणूक काढली, भव्य सत्कार केला. थोडीशी कल्पना करा, कोल्हापूरचे राजे त्यांच्या रथामध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला एक साधारण कुटुंबातला व्यक्ती बसलेला आहे. पण आपल्या
तिच्या जोरावर शाहू महाराजांच्या बरोबरीनं असणारे, शाहू महाराजांनी त्याला स्वतःच्या जे मोठी खुर्ची होती, आता मोठी हे होती, बाजूला बसवली आणि लोक फुलं उधळत आहेत. तेव्हा तमाम बहुजन समाजाला, तेव्हा तमाम दलित पददलित समाजाला किती आनंद झाला, किती त्यांची अस्मिता स्फुल्लिंग झालं असेल की आमचा एक बांधव राजाच्या बाजूला बसतो आहे, फुलं उधळल्या जात आहे आणि महाराज म्हणाले की मला हेच पाहिजे. अशीच अस्मिता प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत झाली पाहिजे आणि असेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक घरामधून जन्माला आहे. अशा प्रकारे त्यांनी हे केलं आणि नंतर 1920 मध्ये महाराजांच्या पुढाकारामध्ये माणगाव येथे परिषद घेण्यात आली. माणगाव येथे पहिली अस्पृश्य परिषद झाली. राजर्षी शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन ते अस्पृश्य परिषद आयोजित केली आणि त्या अस्पृश्य परिषदेचं अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या परिषदेमध्ये भाषण करताना राजर्षी शाहू महाराज म्हणाले, मला आनंद होतो आहे. त्या अस्पृश्य लोकांसमोर म्हणाले की आज तुम्हाला तुमचा जो नेता पाहिजे आहे तो नेता तुम्हाला मिळालेला आहे आणि हा नेताच तुमचं उद्धार करणार आहे. आणि त्यांना म्हणाले की नुसतं तुम्हाला तुमचा नेता मिळाला नाही तर संपूर्ण हिंदुस्थानला तुमचा नेता मिळाला आहे. बघा, राजर्षी शाहू महाराजांचं हे वाक्य माणगाव परिषदेमधलं 18 ऑगस्ट 1920 असं तंत खरं आलेलं आहे. संपूर्ण हिंदुस्थानला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने काय मिळाला? नेता मिळाला. आणि लगेच त्याच 1920 मध्ये नागपूर येथे बहिष्कृत परिषद आयोजित केली होती. त्या बहिष्कृत परिषदेला राजर्षी शाहू महाराज गेले आणि जेव्हा राजर्षी शाहू महाराज बहिष्कृत परिषदा केले तेव्हा 1920 ची परिषद ही मागासवर्गीयांचा राजकारणामध्ये दिशा देणारी ठरली. कारण त्या 1920 परिषदेमध्ये राजकारणामध्ये आरक्षण करण्याचं विधेयक त्या परिषदेमध्ये मांडण्यात आलं होतं आणि त्याला राजे स्वतः उपस्थित राहिले. तेव्हा मी उपस्थित राहतो, मी उपस्थित राहिल्यामुळे त्याला वलय मिळणार आहे आणि खरंच त्याला वलय मिळालं. जेव्हा कळलं की कोल्हापूरचे छत्रपती नागपूरला येत आहेत आणि त्या बहिष्कृत परिषदेसाठी संपूर्ण 2 प्रकारचे बॅनर लागले. एक स्वागताचा बॅनर आणि एक निषेधाचा बॅनर. एक स्वागताचा बॅनर, एक निषेधाचा बॅनर. महाराजांनी कोणत्या बॅनरची परवानगी केली? स्वागताच्या बॅनरनी फुलं अंगावर पडतात काय याची परवानगी केली आणि निषेधाच्या बॅनरनी दगड आणि डांबर अंगावर पडते काय? आणि नागपुरात उतरल्यावर तर 2 मोठे बॅनर दिसले आणि एका बॅनरवर स्वागत आणि एका बॅनरवर असा एक शब्दप्रयोग केला होता, तुम्ही इथे घेऊ शकत नाही याचा राजा म्हणून. ते म्हणाले मला त्याची परवा नाही, मला त्याचा आनंद आहे, मी त्यांचाच राजा. अरे दुर्दैव एवढं, यांच्याच रक्ताचे रघुजी राजे भोसले हे राजे या परिषदेला येत आहेत म्हणून ते नागपूर सोडून बाहेर चालले. नागपूर सोडून बाहेर चालले गेले कोण? यांच्याच रक्ताचे ते राजे छत्रपती सरदार होते, भोसले जरी होते ते. आता बघा सांगा, छत्रपती येत आहे, आपला छत्रपती येत आहे तर ते समजा वर्ध्यापर्यंत यायला पाहिजे, हो आपल्या अमरावतीपर्यंत यायला पाहिजे. काय हे आमचे रघुजी राजे चाले का? मला नागपुरात राहायचं आहे, सरच्या सोबत राहायचं आहे आणि आमचा हा राजा भरपेच करतो. अरे मला त्याचं काही पडलं नाही. असा हा आमचा राजा. आमच्या राजांनी नुसतं दीनदलित पददलित लोकांकरताच केलं नाही, तर सर्वात महत्वाचं ह्यात तुमच्या कथा केलं. मला माहित नसेल, आता तुम्ही काय जास्त वाचतही ना, तर सर्वात महत्वाचा जो कायदा केलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले, गोपाळ गणेश आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्री शिक्षण केलं, स्त्रियांना शिक्षणासाठी उद्युक्त केलं आणि शिक्षणातून म्हटलं की स्त्रियांची मुक्ती झाली पाहिजे. आचार विचार त्यांच्यावर तो पगडा आहे ना. जुन्या काळामध्ये बालविवाह होते, जरट विवाह होते, विधवा विवाह प्रतिबंध होता, घोषा पद्धत होती, शिक्षण बंदी होती, हे सर्व यांनी आहे ना. आणि याच्या विरुद्ध योगदान केला आमच्या शाहू महाराजांनी. आणि शाहू महाराजांनी 1919 साली सर्वात महत्वाचा कायदा केला, घरेलू हिंसाचार प्रतिबंध कायदा.
डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. ऐकलं तुम्ही? आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कोणत्या वर्षी ऐकला? 2005 मध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. हाच डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आमच्या राज्याने 1919 साली काढला. याच नावाने काढला, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, घरेलू हिंसाचार प्रतिबंधक कायदा. आणि त्या कायद्याचं प्रिव्हेवर स्वतः छत्रपती महाराजांनी केलं, बारीक केलं की बा हिंसाचार म्हणजे काय, शारीरिक छळ, नुसतं शारीरिकच नाही मानसिक छळ. एखाद्या घरी तिला टोमणे मारत असतील, तिला बोलत असेल, तिच्या रंगावरून वेंगावरून रूपावरून चारित्र्यावरून टोमणे मारत असतील ते, तिची शारीरिक हानी, नुसतं बोलण्यानं जरी तिचं मानसिक संतुलन बिघडत असेल आणि मानसिक संतुलनातून शारीरिक संतुलन बिघडत असेल. 6 पानाचा आहे प्रिमेबल, 6 पानाचं प्रिमेबल आहे. असं बारीक प्रिमेबल महाराजांनी स्वतः तयार केलं की जे या 2005च्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये नाही. एवढं त्यांनी केलं. आणि शिक्षेची तरतूद केली 6 महिन्यापासून पर्यंत जन्मठेपेपर्यंत. एखाद्या नवऱ्याला जर जास्त त्रास देत असेल ना तर महाराजांनी जन्मठेपेपर्यंत तरतूद केली होती. आणि 200 रुपये, त्या काळात 200 रुपये म्हणजे आताचे किती रुपये? 250. त्या काळात 200 रुपये म्हणजे आताचे किती रुपये? अशा प्रकारचा ऍक्ट महाराजांनी अशा प्रकारचा कायदा हिंदुस्थानमध्ये नव्हता. अशा प्रकारचा कायदा प्रगत युरोपमध्ये नव्हता. अशा प्रकारचा कायदा अमेरिकेमध्ये नव्हता. जो कायदा 1919 मध्ये हा झाला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. दुसरा कायदा काढला त्यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाचा कायदा. आधी म्हणतात सर हा कायदा, अरे आता तुम्ही आंतरजातीय आंतरधर्मीय निर्माण करू शकता. जुन्या काळामध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करता येत नव्हते. एखाद्या स्त्रीनं किंवा पुरुषानं विवाह केलाही तो इलिगल विवाह व्हायचा आणि त्यांच्यापासून जे संतती व्हायची ती कशी व्हायची? अनोरस. त्याला अनोरस संपत्ती म्हणायची. त्याला संपत्तीचा कोणताही वाटा मिळत नव्हता. मग महाराजांनी तो ऍक्ट केला आणि तो ऍक्ट केल्यानंतर त्याला युगभूत दिलं. आणि वयाचं लिमिट काय केलं माहिती काय? मुलाचं वय 18 वर्ष, मुलीचं वय 14. निमान. आता पुन्हा मी तुम्हाला सांगतो की मुलीचं वय 14 वर्ष केल्याबरोबर 1891 मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटनी मुलीचं वय 12 वर्ष केलं. जेव्हा मुलीचं वय 1891 मध्ये 12 वर्ष केलं आणि 1817 मध्ये आपलं जे बॉम्बे पार्लमेंट आहे त्यांनी 12 वर्ष केलं. तेव्हा सनातन पुढाऱ्यांनी एवढा जोरदार केला की मुलीचं वय 12 वर्ष. त्या काळामध्ये मुलीचे विवाह आणि मुलीचा हे संतती हे 10व्या वर्षापासून सुरू व्हायचं की हा आमच्या धर्मावर काय आहे, हा आमच्या धर्मावर अन्याय आहे, हा आमच्या धर्मावर घाला आहे. म्हणजे 1891 जे ब्रिटिशांना जमलं नाही, 1817 मध्ये जे पार्लमेंटला जमलं नाही तेव्हाचं पार्लमेंट हे आमच्या राज्यांनी 1801 वर्षानं 19 मध्ये केलं. अंमलात आणलं 18 वर्ष आणि इकडे आणि पुन्हा एक त्याच्यामध्ये मस्त कलम टाकून ठेवलं. त्याच्यामध्ये असं टाकून ठेवलं ज्या मुलीचं वय 18 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त झालेलं आहे त्या मुलीला आपल्या विवाहाकरता आपल्या पालकाची, आपल्या वडिलांची संमती घेण्याची गरज नाही. तर तेव्हा 1819 ज्या मुलीचं वय, स्त्रीचं वय 18 वर्ष झालेलं आहे त्या मुलीला संमती घेण्याची गरज नाही. अशा प्रकारचा कायदा ते तुम्ही ते साल लक्षात ठेवा आणि थोडेसे 10 वर्षांना मागे जा. बघा 10 वर्षानंतर काय परिस्थिती होती. तुम्ही पुन्हा 10 वर्षानंतर 1918 मध्ये आणि हा कायदा खरंच केला असेल का की थोडस काही संबंध राहिले आहे ना. खरंच हा कायदा त्यांनी केला. आणि दुसरा पुन्हा तेवढा जसा स्वतःच्या पसंतीनं मुलगा पाहायची नवरा पाहायची आहे तसा स्वतःच्या पसंतीनं नवरा जर जास्त वाढापणा करत असेल, त्रास देत असेल त्याला सोडायचा सुद्धा कायदा, त्याला घटस्फोटाचा कायदा. घटस्फोटाचा कायदा 1920 साली
व्हायचा कायदा नव्हता. तेव्हा घटस्फोट कसे व्हायचे? जात पंचायत भरायचे आणि जात पंचायतीमध्ये जात पंचायत माणसानेच नाही भेटे, गायले न्यायच नाही भेटे. एखाद्या गाईवर किती अत्याचार हो, ते कुजू तेव्हा मरत जाय, आत्महत्या करत जाय, विहिरी तुळी टाकत जाय. आताच टाकत असं नाही आहे, जाळून घेत जाय है ना. तेव्हा त्याची दखल नव्हती, वर्तमानपत्र तेव्हा नव्हते. एका घरच्या 5-5 बाया मुली विहिरी तुळी टाकून मरायच्या, कुणी दखल नव्हतं घेत. ते बिचारे घटस्फोट मुलं नवरा पागल आहे काय, त्याला काही रोग झाला आहे काय, घरातले सासू सासरे त्रास देतात आहे काय, तिथे सकाळी 4 वाजता उठायला लावतात, रात्री 2 वाजेपर्यंत काम करायला लावतात, तिथे हे करायला लावतात. ते त्यांनी हंसू रडण्याशिवाय रड कोणाजवळ? बाई माणसाजवळ. बाई माणूस बाई माणसाजवळ रडव ना, सासूजवळ. अरे सासूही तिला रडायला खाणं नव्हती देत ना, आहे ना. अशा प्रकारचा अत्याचार जेव्हा व्हायचा, म्हणून महाराजांनी म्हटलं घटस्फोटाचा कायदा. आणि पुन्हा दुसरा कायदा काढला विधवा पुनर्विवाहाचा. तेव्हा विधवा विवाह प्रतिबंध होता. महाराजांनी कायद्यामध्ये 1918 मध्ये विधवांना पुनर्विवाह करण्याचा कायदा केला. मग विधवांना म्हणजे मान सन्मानाने पुनर्विवाह केला करता येत होता. आणि त्या कायद्यानुसार जे हक्क विधवामध्ये होते, जे मॉरल किंवा जे धार्मिक अधिष्ठान मिळत होतं, ते अधिष्ठान झालं. म्हणजे विधवा विवाहाचा कायदा केला, पुनर्विवाहाचा कायदा केला, जंगली हिंसाचार प्रतिबंधक कायदा केला, त्यानंतर आंतरजातीय धर्म आणि विवाहाचा कायदा केला, त्यानंतर घटस्फोटाचा कायदा केला आणि त्यानंतर वारसा हक्काचा कायदा. वारसा हक्काचा कायदा तुम्हाला सांग किंवा वारसा हक्क, एका घरी 4 पोरं आहेत, 2 पोरं 2 पुरी आहेत. आतापर्यंत काय होतं की वडिलांची प्रॉपर्टी पोरालाच भेटली आहे ना, पोरीला भेटत नव्हती. आता आलं ते, आता थोडीशा पुरी ऐकतात की नाही आम्हाला समान हक्क आहे त्या 5-10 वर्षात. तो कायदा महाराजांनी 1920 मध्येच केला. 1920 मध्येच केला होता. एका घरी 2 पुरी 2 पोरं असतील तर त्या वडिलाच्या प्रॉपर्टीचं 4 समान हिस्से 1920 मध्येच झाले. बघा किती म्हणजे क्रांती महाराजांनी केली. आणि सर्वात महत्वाचा कायदा देवदासी प्रतिबंध. जुन्या काळामध्ये भेटा ना, कुठे आजही मराठी केरळ तिकडे त्या गोव्या वगैरे मंदिरामध्ये देवदासी मुरडी भोगकिनी वगैरे सोडतात. म्हणजे देवाला बाया मुली वाहण्याची प्रथा. जुन्या काळामध्ये अमानुष पद्धतीने देवाला अशा चांगल्या घरच्या मुली, चांगल्या मुली, ज्या मुलींना जसं तो आमचा कृष्णा म्हणतो ना, महाराज मला शिकायचं आहे, अशीच आतला असणाऱ्या मुली मला शिकायचं आहे, मला बनायचं आहे, मला मोठं बनायचं आहे, अशा म्हणणाऱ्या मुली देवाला. आणि इथे देवाला वाढल्यानंतर त्या देवस्थानचे त्यांना काय अधिकार मिळायचे, पण त्यांचं इतकं शोषण व्हायचं शारीरिक मानसिक बुद्धी की त्याची आपण तुलना करू. महाराजांनी एका वटहुकामध्ये देवदासी प्रथा बंद करून टाकली. देवदासी प्रथा बंद करून टाकली. अशा प्रकारचं जे कायदे आहे हे महाराजांनी कोणत्या या 5 वर्षातच केले. 1916 ते 1920 मध्ये एवढ्या कमी वेळामध्ये महाराजांनी काय केले. म्हणून छत्रपती शाहू महाराजांना स्त्री मुक्ती ज्याला म्हणतात, की जी स्त्री मुक्ती आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंना महर्षी धोंडो केशव कर्वेंना पाहिजे होती, ती स्त्री खऱ्या अर्थानं स्त्री मुक्ती या राजाने आपल्या संस्थानामध्ये. आणि नुसतं स्त्रियांकरताच केलं नाही महाराजांनी. आणि महाराजांनी शेतकरी, शेतमजूर, दीन दलित, पददलित आणि शेतकऱ्यांकरता हरित क्रांतीचा करता दलिताला स्वामीनाथन आयोग. स्वामीनाथन म्हटलं की तुम्ही कपडा काय मारता, तुमचं बोलतो मी. पण स्वामीनाथन आयोग यासारखे जे आयोग आहेत, स्वामीनाथन शब्द डोक्यात असतो म्हणून स्वामीनाथन म्हटलं. जो कृषी मूल्य आयोग कसा असतो की नाही, किंवा कृषी धोरण कसं असावं, काय असावं, आमच्या राजांनी 1904 मध्येच हे जे कृषीचं जे धोरण आहे, ते कृषीचं धोरण आपलं त्याला छत्रपती शाहू, आता आपण आयोग म्हणू त्याला, ते कृषी सुधारणा विधेयक म्हणतात महाराजांचं, ते कृषी सुधारणा विधेयक.
आणि महाराजांनी शेती, उद्योग, व्यापार, सहकार यामध्ये एवढं भरीव काम केलं की त्याची नोंद आजही इतिहासामध्ये घेतली जाते. 1902 मधला जो कायदा आहे 26 जुलै 1902 कर्नाटक आरक्षणाचा, त्याच 26 जुलै 1902 ला महाराजांनी 2 जाहीरनामे काढले. एक हा 50% आरक्षणाचा जाहीरनामा काढला आणि दुसरा जो जाहीरनामा काढला सार्वत्रिक जलसिंचन धोरण, मास इरिगेशन पॉलिसी. 26 जुलै 1902 चा वटहुकूम त्यांनी त्या कोल्हापूर गॅजेटमध्ये घालून घ्या. मास इरिगेशन पॉलिसी, सार्वत्रिक जलसिंचन धोरण, सार्वत्रिक पाटबंधारे धोरण. आणि यामध्ये काय म्हटलं त्यांनी वटहुकूम काढल्या. आपल्या संस्थानामध्ये एकंदर विहिरी किती आहे, तळी किती आहे, नद्या किती आहेत, बंधारे किती आहे, कोणकोणत्या नद्या किती किती वाहतात, काय वाहतात, कोणत्या विभागाकडून पाणी कोणत्याकडे जातो, अशा सर्व प्रकारचं संरक्षण करा. जे तळे आहेत, विहिरी आहेत, त्याच्यामध्ये गाळ किती आहे ते पहा, त्याच्यामध्ये पाणी किती आहे ते पहा. आणि या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारं पाणी किती पडते आणि कोणत्या दिशेनं वाहत जाते ते बघा. आणि ते पाणी कसं अडवता येईल, कसं जिरवता येईल, कुठे बंधारे घालता येतील, कुठे तळे करता येतील, कुठे शेततळे करता येईल, असा बारीक 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 हा जो वटहुकूम आहे, हा वटहुकूम महाराजांनी केला होता. त्याला म्हणतात मास इरिगेशन पॉलिसी 1902 मध्ये. आणि त्याकरता त्यांनी स्पेशल इरिगेशन ऑफिसर नेमले. त्याकरता त्यांनी स्पेशल इरिगेशन ऑफिसर नेमले आणि संपूर्ण संस्थानाचं त्यांनी सर्वेक्षण केलं. ऑडिट म्हणतो त्याला, वॉटर ऑडिट, वॉटर कन्झर्वेशन ऑडिट त्यांनी केलं. आणि त्यांनी ठरवलं की या माझ्या डोंगर माथ्यावर पडणारा पावसाचा प्रत्येक जो थेंब आणि थेंब आहे तो मला जिरवायचा आहे. कारण माझ्या या सह्याद्रीच्या या काठावर धोधो पाऊस पडतो आणि दुसरं माझा कोल्हापूरच्या एरियामध्ये 12 महिने दुष्काळ असतो, हे मला संपवायचं आहे. कारण जेव्हा दुष्काळ पडला होता 1896 आणि 99 मध्ये, तेव्हा लोकांना अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, ते त्यांनी बघितलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी हे वॉटर ऑडिट करावं आणि त्यांनी ठरवलं की मला इथे एक धरण बांधायचं आहे, मला इथे एक धरण बांधायचं. आणि तेव्हा त्यांनी ठरवलं मला असं धरण बांधायचं आहे, दिस विल बी दी बिगेस्ट डॅम इन इंडिया, दिस विल बी दी बिगेस्ट डॅम इन इंडिया. आणि खरोखरच 1909 मध्ये त्यांनी धरण बांधायला सुरुवात केली. 1909 मध्ये त्यांनी धरण बांधायला सुरुवात केली. कोणतं धरण? राधानगरी धरण. 1909 ते 1918 पर्यंत तब्बल 9 वर्ष त्या धरणाचं काम चाललं. आणि प्रत्येक वर्षाला त्या धरणावर 1 लाख रुपये खर्च करायचे. तेव्हा त्या संस्थांचं बजेट किती होतं? 15 ते 16 लाख रुपये. बघा, पूर्ण संस्थांचं बजेट 15 ते 16 लाख रुपये होतं. आणि 15 ते 16 लाखापैकी 1 लाख रुपये या धरणावर खर्च करत होते. आणि दरवर्षी 1-1 लाख परत धरण पूर्ण होईपर्यंत 18 लाख रुपये त्याच्यावर खर्च केले. किती लाख केले? 18 लाख रुपये खर्च केले. आणि ते जे धरण आहे राधानगरी धरण, त्यावेळेस हिंदुस्थानचं सर्वात मोठं धरण, विदेश डॅम इन इंडिया. आता बघा किती मोठी जिद्द, चिकाटी, ध्येय, धोरण. आणि जेव्हा कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण झालं तेव्हा कोल्हापूरचं काय भारत झालं, सुजलाम सुफलाम कोल्हापूर व्हायला, शेतीला पाणी मिळायला लागलं, हे करायचं. आणि महाराज म्हणाले नाही, आता पाण्याची सोय झाली. आता त्यांनी म्हटलं की नाही, आता शेतकऱ्यांची शेती चांगली झाली पाहिजे. मग शेतकऱ्यांना चांगले बियाणं, चांगले खतं, चांगले हे कसं मिळेल ते त्यांनी पाहिलं. चांगले नवनवीन तंत्रज्ञान. महाराजांनी 1902 मध्ये युरोपचा दौरा केला होता. युरोपचा दौरा केल्यानंतर त्यांनी बघितलं तिथली शेती, तिचं औद्योगिकरण, तिचे धरणं, तिचे प्रगत, तिथे आधुनिक पद्धतीने शेती करतात. महाराजांनी सांगितलं की युरोपमध्ये ज्या पद्धतीनं शेती असतात त्या पद्धतीने शेती असतात. आपल्याकडे जे हुशार जे ॲग्रिकल्चर ऑफिसर, त्यांना शेती अधिकारी म्हणतात, शेती अधिकारी त्यांनी नेमले. त्या शेती अधिकाऱ्यांना त्यांनी युरोपमध्ये पाठवलं, तिथला अभ्यास करायचा. आणि तिथला अभ्यास करून तिथे ज्या ज्या पद्धतीनं साध्य आहे ते पद्धती त्या शेतकऱ्यांना त्यांनी हे करायला सांगितलं. आणि त्यांनी ॲग्रिकल्चर कॉलेज काढलं त्याच्यावर, किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कोल्हापूरला. किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी 1916 साली पहिलं कृषी महाविद्यालय. 1916 साली किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट
गावाभरती कृषी महाविद्यालय कोल्हापूरला काढलं. कशा करता? माझ्या शेतकऱ्याला कृषीचं knowledge झालं. आणि नंतर त्यांनी म्युझियम उभारलं. आता म्युझियम म्हणजे साहजिकच तुम्ही म्हणता तिथं महाराजांनी काही त्या जंगलातले प्राणी आणले असतील, काही हे केले असेल, नाही. आणि म्युझियम कशाचं होतं? कृषीचे जे अवजार आहेत ना, चांगले चांगले अद्यावत अवजार, जो कोणी एखादा कारागीर एखादा चांगला अवजार करत त्याला प्रोत्साहन करायचे ते अवजार फॉरेनमध्ये जे काही जपानमध्ये किंवा इथे जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहेत ते अवजार तिथलं अशा प्रकारचं म्युझियम त्यांनी तिथे तयार केलं. आणि त्याचा परिपाक असा झाला की लोक ते म्युझियम काढले. आणि पुन्हा आता लोक आजचे जसे लोक आहेत की नाही तसेच तेव्हाचे लोक जसे आज आता सरांना आमचं भाषण ऐकावं, आता हे सॉरी तुम्हाला जबरदस्तीने नाही बोलावं, काही काही ठिकाणी तुम्ही जबरदस्तीने बोलावं आहे ना. तसंच महाराज जबरदस्तीनं म्युझियम पाहायला न्यायचं, त्याकरता त्यासाठी ज्योतिबा आणि महालक्ष्मी तिथं मोठ्या मोठ्या यात्रा भरायच्या. बरोबर, त्या यात्रेमध्ये कोणी जाते, सुटाफुटातलं जाते, धोत्रातलं जाते, डोंगरातलं जाते, सलवार कुटीतली गाई जाते आहे ना. मग अशा प्रकारे त्यांनी यात्रेच्या ठिकाणी असे त्यांनी म्युझियम. आणि सोबतच तिथं कुस्त्या, दंगल, हत्तीची टक्कर, रेड्याची टक्कर, बैलांची यात्रा असते की मेला हौशे आले की त्याच्यातले हौशे पकडायचे आणि तिकडे सटकायचे. मग त्याचे ते अधिकारी राहायचे. हत्तीची टक्कर झाली, हेलेची टक्कर झाली, हे झालं त्यातले नाव सर चला ना थोडंसं पाहिना इकडे, चला ना थोडंसं पाहणं प्रदर्शित बघा. किती त्यांना असं करू ते प्रदर्शित. आणि त्याचा परिपाक असा झाला की लोक आधुनिक पद्धतीने शिकले, चांगल्या पद्धतीने शेती करावी. जिथे फक्त कापूस, ज्वारी, भुईमूग व्हायचे तिथे चहा, कॉफी, रबर, कोको, वेलदोडे याचं उत्पादन होणार. सह्याद्रीच्या डोंगरा माथावर चहाचे मळे फुलू लागले. आणि एवढे चहाचे मळे फुलू लागले की ती पन्हाळा 3 नंबर कोड प्रसिद्ध चहा झाला. आणि भारताचे मोठे मोठे संस्थानिक तो चहा प्यायला. अरे शाहू महाराजांचा चहा, शाहू महाराज काय करायचे, चहाचं पॅकेट झालं, या राजाने सेपरेट मिळेल, त्या राजाने सेपरेट मिळेल, त्या राजाने सेपरेट मिळेल. अशा प्रकारे त्यांनी काय केलं, चहाचा चहाचा खप. अरे आमच्या त्या कर्नाटकचे जे राजे होते का नाही तर पन्हाळा 3 नंबर पेक्षा चहा होते ते. अशा प्रकारे त्यांनी हे केलं पन्हाळा 3 म्हणजे चहाचे मळे हे ते म्हणजे उद्योग आहे. आणि अशा प्रकारे वेगवेगळं उत्पादन. नंतर ते म्हणाले की नुसतं उत्पादन करून काय, बाजारपेठ पाहिजे ना. आता शेतकऱ्यांना फक्त कापूस पिकवला, ज्वारी पिकवली म्हणजे बाजारपेठेत भावामध्ये रुपये काय. महाराजांनी ते तंत्र. आता आपले शेतकरी भरपूर पीक काढतात. मी काही वर्ष शेती करून पाहिली होती, भरपूर केळ्या पिकून पाहिले होते आहे ना. भरपूर केळं माझी केळी पाहायला लोक दूरून यायचे आणि त्या केळीला भाव कुठे सोडून टाकतो. म्हटलं आपलं हे बघा. तर नुसतं हे पिकून काही नाही, त्याला बाजारपेठ निर्माण झाली. त्याला बाजारपेठ निर्माण झाली. तेव्हा दूरदृष्टीचा राजा त्यांनी बाजारपेठ तयार केली. आणि पहिली बाजारपेठ शाहूपुरी बाजारपेठ महाराजांनी 1916 लगेच त्यांच्या वडिलांच्या नावाने जयसिंगपूर बाजारपेठ तयार केली. आणि नंतर त्यांच्या पत्नीच्या नावाने राधा नगरी जे वसवलेली आहे राधापुरी बाजारपेठ तयार केली. त्याचा परिपाक असा झाला की तिथे मोठ्या मोठ्या वहारी तयार झाल्या, मोठे मोठे व्यापारी तिथे आले. आणि राजे जेव्हा दौऱ्याला जात नाही तेव्हा म्हणायचे हो मोठा व्यापारी पकडायचे त्याला चहाला बोलवायचे. राजानेच बोलावलं पण चहाला घ्यायचंच नाही. चहा गेला, अरे आमच्या कोल्हापुरात या ना, ते वखारी आमच्या कोल्हापूरचा माल घेऊन जाणार. त्याचा परिपाक असा झाला की मोठे मोठे व्यापारी कोल्हापुरामध्ये आले. महाराजांनी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. मोठे हे करून दिले आणि मोठे व्यापारी राहण्यासाठी चांगले रेस्ट हाऊसही तयार करून दिले. महाराष्ट्र कधी कधी एखादा मोठा व्यापारी आला ना त्याने आपल्या नावाला बोलतो. उद्देश असा होता की या निमित्तानं ना मोठे मोठे व्यापारी होतील आणि आमचे हे लोक अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी हे सर्व केलं. त्यानंतर आता कोल्हापूर जे टेक्सटाईल मिल आहे, कोल्हापूर सुतगिरणी आहे, शाहू महाराज सुतगिरणी, शाहू महाराज टेक्सटाईल मिल हा महाराजांनी त्या काळामध्ये सुरू केलेली आहे. आणि महाराजांचं धोरण होतं महाराज वैयक्तिक करू शकले असते, संस्थांचे करू शकते, महाराजांनी नाही. महाराजांनी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये त्यांनी केलं. पहिला सहकाराचा कायदा 1912 मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट महाराजांनी काढला 1912 मध्ये.
आणि रजिस्ट्रार हे त्या काळामध्ये काढलं 1912 मध्ये. आपल्या देशाला स्वतंत्रता भेटल्यानंतर जेव्हा आपले डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख पहिले कृषी मंत्री आणि सहकार मंत्री होते, तेव्हा स्वतंत्र भारताचा सहकार कायदा होता. त्याच्यामध्ये आपले डॉक्टर पंजाबराव देशमुख जेव्हा इकडल्या लोकल बोर्डमध्ये होते, तेव्हा त्यांच्याकडे शेती, कृषी आणि सहकार खातं होतं, तेव्हा सहकार कायदा होता. परंतु हा जो सहकार कायदा आहे 1912 चा सहकार कायदा आहे, या सहकार कायद्यानंतर त्यांनी कोल्हापूर कोऑपरेटिव्ह सोसायटी काढली. त्यानंतर कोल्हापूर कोऑपरेटिव्ह बँक ही 1916 मध्ये, मला तर वाटते आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली बँक असेल की जी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये बँक आहे. कोल्हापूर कोऑपरेटिव्ह बँक महाराजांनी काढली आणि कोल्हापूर कोऑपरेटिव्ह बँकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 0 बेसवर कर्ज, आता म्हणतात ना कर्जमाफी करा, कर्ज देतात, मला वाटते पूर्ण नाही आहे, काहीतरी कर्ज घेतात, इंटरेस्ट घेतात ते. महाराज त्या काळामध्ये विदाऊट एनी इंटरेस्ट शेतकऱ्यांना कर्ज देतो. अशा त्यांनी पतपेढ्या काढल्या होत्या. अशा प्रकारे त्यांनी ह्या बँक काढल्या, दूध संघ काढले. अशा प्रकारे सहकाराचा विकास केला, शेतीचा विकास केला, संगीत, कला, नाट्य याचा विकास केला. आणि एक महत्वाचं नाव तुम्हाला नेहमी कोणणार आहे, बालगंधर्व आहे ना, सर्वांना माहिती आहे बालगंधर्व. हा बालगंधर्व कोणी निर्माण केला? हा बालगंधर्व आमच्या शाहूराजांनी. आमचे शाहूराजे नसते किंवा आम्हाला बालगंधर्व दिसले, नारायणराव राजहंस नावाचा एक पोरगा कोल्हापूर नगरीमध्ये एका नाट्य मंडळामध्ये येतो. महाराज रसिक होते आणि हे त्यांना सर्वांना राजाश्रय महाराज द्यायचे. आणि त्यांना सांगितलं की एक छान गोरा गोंडा पोरगा आलाय हो, खूप गोड गातो आहे हो, पण त्याला ऐकू येत नाही, तो खूप आजारी असतो. महाराज तुम्ही त्या पोराला एकदा पाहायला चला आणि त्याचं एक गाणं ऐका. महाराज म्हणते महाराज काय दिसत नाही, त्याच्या टांगीवर गेले आणि म्हणाले की बोलवा त्या पोराला. त्या पोराला पाहायला गोरा गोंडा पोरगा गाणं म्हणतो आहे महाराज, पण त्याला ऐकू तो सतत आजारी पडतो आहे. नाट्यमंडळीची जी मालकी होती ती म्हणायची की महाराज बघा, महाराज म्हणाले काळजी करू नका, तुमची हे सर्व तालीम मी दत्तक घेतलेली आहे, पूर्ण राजाश्रय मी तुम्हाला दिलेला आहे. या पोराचा सर्व दवाखान्याचा खर्च दुसऱ्या दिवशी स्वतः तिथे गेले, त्या पोराला गाडीमध्ये बसवलं, मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं, सर्व उपचार त्याचा केला. तो पोरगा ठणठणीत. नंतर त्याला म्हणाले बाळा तुझं रूप सौंदर्य आणि डोळं चांगलं आहे, तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी. त्या दिवसापासून त्याला राजाश्रय दिला. आणि जेव्हा किर्लोस्कर नाट्य कंपनी कोल्हापूरमध्ये आली आणि ती जेव्हा नाट्य कंपनीचे प्रमुख जेव्हा महाराजांकडे भेटायला आले, तेव्हा त्यांनी म्हणाले की माझी एक विनंती आहे, माझा एक मुलगा आहे, त्याला तुझ्या नाट्य कंपनीमध्ये. राजाची विनंती कोण नाही म्हणणार, त्याला नाट्य कंपनीमध्ये घेतलं आणि हळूहळू पाहिलं आणि त्यांना सांगितलं की त्याच्यामुळं तुमच्या नाट्य कंपनीला माझा राजा असतो, त्या नाट्य कंपनीला राहून द्या, मी काढलो आहे ना. उद्देश हा या पोराचा झाला. तो मुलगा काय झाला, बाल. आणि अशीच एक बाई गायनाचे हे घ्यायचे महाराजांनी त्यांच्या ज्या राजवाड्यामध्ये ठेवायचे आणि एवढी अप्रतिम गायची, तिला उत्तेजित केलं, तिला राजाश्रय केलं. ती एवढी प्रख्यात गायिका झाली केसरबाई, गान सम्राज्ञी केसरबाई. एवढी गायिका झाली की गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या विश्वभारतीचा सुरश्री पुरस्कार स्वतः गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी दिला आणि 2दा भारत सरकारने पद्मविभूषण दिला. अशा प्रकारचे वेगवेगळे नाट्य कलावंत महाराजांनी निर्माण केले. महाराजांचा अनेक आणि इतिहास खूप मोठा. मला असं वाटतं मी सांगत राहावं, आता तुम्हालाही असं वाटून राहावं, ऐकत राहावं, पण वेळेचे बंधन आहेत. हा महाराजांचा फक्त 10% भाग आहे ना, महाराजांचा 90% भाग राहिलेला आहे. वेळोगावी आपण म्हणतो असा हा थोर राजा नाही, राजश्री. मी मलाच म्हटलं, जेव्हा दत्तक घेतलं, राज्याभिषेक झालं, तेव्हा राजश्री छत्रपती शाहू महाराज काय होते तेव्हा फक्त छत्रपती होते. शिवाजी महाराजांची पण छत्रपती
ते राजश्री झाले. ते राजश्री केव्हा झाले? राजश्री हे जे सर्व ज्यांनी केलं तेव्हा ते राजश्री. आणि हा राजश्री किताब कोणी दिला? राजश्री किताब कोणी दिला? हा राजश्री किताब त्यांना अखिल भारतीय कुर्मी महासंघानं दिला. अखिल भारतीय कुर्मी महासंघाचं दिल्लीला अधिवेशन तिथे प्रमुख पाहुणे म्हणून महाराजांना त्यांनी बोलावलं आणि त्यांना राजर्षी हा किताब दिला. आणि खरोखरच राजे आहेत आणि ऋषी आहेत, संन्यस्त आहेत. म्हणजे राजे असताना त्यांनी फक्त वर्षातून एकदाच अंगावर भरचडी कपडे घातले, जसं ते दिवशी सिंहासनावर इतर दिवशी ते साधेच कपडे घालायचे, साधेच ते फेटा घालायचे. म्हणजे ऋषी तुल्य जीवन. ऋषीचं काम काय असते? समाजाला ज्ञान देण्याचं, समाजाला दिशा देण्याचं. समाज जो उघडा नामला समाज आहे तो झाकून टाकायचं. त्यांना समाजाला ज्ञान देण्याचं, दिशा देण्याचं काम या राजानं केलं. ऋषी सारं काम राजा केलं. म्हणून आमचे राजे ऋषी. आमचा राजा जेव्हा ऋषी होतो तेव्हा तो राजश्री होतो. अशा ह्या राजश्रीला, अशा ह्या समाज सुधारकाराला, अशा ह्या समाज क्रांतिकाराला, अशा या बहुजन उद्धारकाराला आणि या स्त्री मुक्तीचा ओंकार देणारा आमच्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांना मी पुन्हा पुन्हा अभिवादन करतो. या राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्याच प्रेरणेमधून आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी पहिले वसतिगृह काढलं, श्रद्धानंद वसतिगृह काढलं. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना व्हायच्या आधी 1926 मध्ये श्रद्धानंद वसतिगृह काढलं आणि त्या श्रद्धानंद वसतिगृहामध्येच पिढ्या निर्माण झाल्या. यांचाच आदर्श घेऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी पहिले वसतिगृह काढलं आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आपल्या भाऊसाहेबांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेमध्ये वेगवेगळे विद्यार्थी शिकले आणि आज हा सोबत समाज. आणि पुण्याच्या ओघामध्ये मी तो सांगून गेलो, फक्त एका मिनिटामध्ये मी सांगतो. आज खऱ्या अर्थाने मी ज्याच्याकरता बोल आहे, हे जे मोठे ग्रंथ तुम्हाला दिसत आहेत, हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जे तुम्हाला आता एक तास झाला असेल, 35 मिनिटं झालं असेल, तर असं 7 दिवसाचं सप्ताहाचं पारायण करावं एवढं मोठं हे आहे. हे आमचे डॉक्टर जयसिंगराव पवार, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे प्रमुख, यांनी अहोरात्र 10-12 तास त्यांचा व्यासंग आहे. ते इतिहास तज्ञ आहेत, इतिहासाचे प्रोफेसर आहेत. त्यांनी सर्व संशोधन आणि माहितीचे ग्रंथ तयार केले. हे 5 खंड आहेत. यामध्ये 3 खंड आहेत, यामध्ये 2 खंड आहेत असे एक आहे. आणि त्याला प्रेरणा दिली सध्याचे जे छत्रपती आहेत, छत्रपती शाहू महाराज, त्या राजघराण्यामध्ये कसं आहे, गुरुदांचे नाव ठेवायची प्रथा असते. तुम्हाला सांग सर, तुम्ही आता बोलले शाहू महाराज, आता म्हणता जे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरला आहेत ते समाज होय, ते सुद्धा छत्रपती शाहू महाराज आहेत. या महाराजासारखेच ते कार्य करतात. त्यांनी त्या जयसिंगराव पवार साहेबांना समितीला पाठवले. त्यांची जे छत्रपती शाहू स्मारक समिती आहे पूर्ण हे केलं. छत्रपती शाहू महाराज डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या अथक परिश्रमातून ग्रंथ निर्माण झाले. आणि हे ग्रंथ आपल्या लायब्ररीमध्ये तुम्ही याचा लाभ घ्यावा, आपण वाचावे आणि त्यामधून दूर कार्यक्रम घ्यावे म्हणून आम्ही हे मुली माता केलेली आहे. आणि आजचा पहिला दिवस मी सर्वात पहिले तुमच्या संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी आणि त्याच्यापेक्षा आमचे मित्र प्राचार्य पांडे सरांचे आभार मानतो. का की ह्या माझ्या मोहिमेचा शुभारंभ पांडे सर तुमच्या संस्थेपासून, तुमच्या कॉलेज आणि तुमच्यापासून. मी तुम्हाला फोन केलं, मी म्हटलं या मी म्हटलं की नाही, आपल्या कोणाला अत्यानंदानं होकार पांडे सरांनी दिला. सुरुवात आपण पांडे सरांपासून. तर हा आजचा पहिला दिवस. आजपासून आम्ही प्रत्येक ठिकाणी हे ग्रंथाचं वाटप करणार आहोत. आणि हे जे ग्रंथ इथे कसे मी मनात म्हणतो, श्रद्धानंद वसतिगृहामध्ये एक पिढी शिकली. असे श्रद्धानंद वसतिगृहामध्ये आपल्या येथील भाऊसाहेब कोटे, माणिकराव कोटे, भाऊसाहेब कोटे हे श्रद्धानंद वसतिगृहामध्ये शिकले. डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या त्या शिकवणीचा त्यांनी आदर्श घेतला. काही काळ त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये नोकरी पण केली आणि शाहू महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी छत्रपती शाहू शिक्षण संस्थेची 1963 मध्ये आपल्या अकोटमध्ये इथे स्थापना केली. आणि सोबतच त्यांनी शाहू महाराजांचा पुतळा देखील उभारला.
त्यांचं हे कार्य किंवा विदर्भामध्ये एक माणूस छत्रपतीच्या नावाने संस्था काढतो, पुतळा बांधतो, म्हणून ते छत्रपती शाहू महाराज, संभाजी राजे, मालोजी राजे त्यांना आनंद झाला, आणि महाराजांनी त्यांना बोलावलं. मला भाऊसाहेब कोठेंना त्यांच्यासोबत मी गेलो, त्यांचा तिथे सत्कार केला. शाहू महाराजांचं काम पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले लोक करत नाही, विदर्भामध्ये हा माणूस करतो. त्यांच्या नावानं एवढी मोठी शिक्षण संस्था काढतो, भव्य पुतळा उभारतो, त्यांचा सत्कार केला, पुरस्कार केला आणि त्यांना सांगितलं की हे ग्रंथ तयार होत आहे. आणि त्यांनी आम्हाला तेव्हा 100 ग्रंथ दिले. ॲक्च्युली या ग्रंथाची किंमत 4000 रुपये आहे. या ग्रंथाचं पूर्ण फायनान्स जे आहे ते छत्रपती शाहू महाराजांनी केलं. छत्रपती शाहू महाराजांनी केलं. दुसरी फक्त 1000 रुपये ठेवतात आणि तेही 1000 रुपये भाऊसाहेब कोठेंनी भरले. 1 लाख रुपयाचा चेक भाऊसाहेब कोठेंनी आधीच पाठवला. आणि आता हे जे 100 ग्रंथ आहेत आम्ही तुमच्या वाचकापर्यंत पोहोचवणार आहोत. कपाटामध्ये मध्ये ठेवून देण्याकरता आपण हे पान वाजावं, पान फाडावे, एक एक बोट त्यातला एक शब्द लाखापैकी एका जरी पुराण वाचला तरी महाराजांचं जीवन हे पुलकित होईल. तर मी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर जयसिंगराव पवार, भाऊसाहेब कोठे, प्राचार्य पांडे सर, शिवाजी शिक्षण संस्थेची सर्व कार्यकारिणी, तुम्ही सर्व शिक्षकगण आणि सर्व माझे विद्यार्थी यांचा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे लावण्याचे मनोगत संपवितो. जय हिंद, जय. शेतात हे ऐकले होते, परंतु ते थांबूच नये असे आज अनुभवायला मिळाले. महाराजांचं सामाजिक योगदान, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे विचार आमच्यामध्ये रुजवल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर मी सरांना विनंती करते की त्यांनी हा ग्रंथ आमच्या महाविद्यालयाला प्रदान करावा. धन्यवाद सर.